ही एवढी मोठी प्रक्रिया, एवढा मोठा कार्यक्रम चालवणं म्हणजे हे मानवीय काम नाही, हे दैवी काम आहे. आणि हे दैवी काम कैलास बापू कोते पाटील यांच्या माध्यमातून श्री सद्गुरू साईनाथ करून घेतात. जेव्हा ते प्रथम नगराध्यक्ष झाले तेव्हापासून बघतो ते फारच एनर्जेटिक पर्सन आहे शिर्डीमधले. आणि तेवढं ते जपतात. आणि राहिला मांडव डहाळ्याचा प्रश्न, मांडव डहाळे एक असं व्यासपीठ बापूंनी तयार केलेलं आहे की सर्व पक्षीय नेत्यांनी तिथं यायचं आणि आपलं मन मोकळं करायचं. विधी कोणी करायचे, मंगळसूत्र कोणी आणायचे, भांडे कोणी आणायचे, कपडे कोणी आणायचे, फेटे कोणी आणायचे, घोडे कोणी आणायचे, दारुगोळा कोणी आणायचा, बँडवाले कोणी, सर्वांना काय म्हणू आपण तेव्हापासून ते आतापर्यंत सर्व मानकरी ठरलेले या सगळ्या कामाची. शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक श्री कैलास बापू कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून जो सर्वधर्मीय सामुदायिक सोहळा पार पडतो तो यावर्षीचं मला वाटतं 25वं वर्ष आहे, 26वं वर्ष आहे. आणि या 26 वर्षाच्या प्रवासामध्ये शिर्डी शहरात जे बाबांचे प्रमुख उत्सव असतात 3, त्यापैकीच हा एक 4था उत्सव शिर्डी शहरासाठी झालेला आहे असं एकंदरीत समजायला हरकत नाही. त्यावेळी झालेल्या पहिल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झालेल्या मुलामुलींचे लग्न आज त्या ठिकाणी होतात. आणि कैलास बापूंनी जो ही प्रथा त्या टायमाला, ज्या टायमाला आर्थिक चणचण लोकांना भेडसावायची, त्या टायमाला गोरगरिबांसाठी केलेला हा शुभविवाह सोहळा, सार्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा एक त्यांच्यासाठी मोठा परमेश्वरी आशीर्वादच होता असं मी म्हणेल. कारण त्या सर्व लोकांची त्यावेळीची परिस्थिती आमच्या माध्यमातून ज्याच्या वेळी लोक आम्हाला भेटायचे आणि विनंती करायचे की आमचाही नोंदणी करायची, त्यावेळी खूप गर्दी असायची लोकांची आणि नंबर लागत नसे नोंदणीसाठी. आमच्या आई ज्यावेळी पहिलं सामुदायिक विवाह सोहळा होता त्यावेळी आमच्या आई नगरसेविका होत्या. बापू प्रथम नगराध्यक्ष, आमच्या मातोश्री प्रथम महिला नगरसेविका झाल्यात. आणि वराडी म्हणून वधू पक्षांची जबाबदारी ती आमच्या आईकडे आणि इतर महिलांकडे असायची. मग महिलांचा मेकअप करणे, त्यांचा साज शृंगार असेल किंवा त्यांच्या भेटवस्तू आहेराच्या वस्तू असेल त्यांना व्यवस्थित लक्ष देणे, असं बापूंच्या घरी काकींसह त्या सर्व या गोष्टी पार पाडायच्या. मी नगरसेवक झाल्यानंतर आमच्याकडं नवरदेव जनसेवा हॉटेलला ज्ञानेश्वर आबा यांच्या मार्गदर्शनाखाली नवरदेवाची मिरवणूक आणि नवरदेवाला वराडी म्हणून घेऊन येणे, व्यवस्थित कुठेही वराडी किंवा नाचणाऱ्यांचा कुठेही गालबोट लागू नये अशी सगळं जबाबदारी आमच्याकडे असायची. परंतु मला या गोष्टीचा आनंद वाटतो की सर्वजण बापूंना या 25 वर्ष पूर्ण करून 26व्या वर्षात पदार्पण करत असताना सर्व लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत. पण मी तर म्हणेल की शुभेच्छापेक्षा आतापर्यंत जेवढे हजारापेक्षा अधिक जे काही विवाह त्या ठिकाणी पार पडले, त्या 2500 विवाह जे पार पडले, त्या 2500 कुटुंबांच्या आई वडिलांसह सर्वांचे आशीर्वाद कैलास बापूंच्या पाठीशी आहेत आणि भविष्यातही राहतील असं मला वाटतं. आपल्या घरामध्ये एक छोटंसंही असं लग्न कार्य असेल किंवा साखरपुडा सारखा कार्यक्रम असेल तरी त्या परिवाराची धांदल उडून जाते, विशेषतः वधू पक्षाच्या लोकांची धांदल उडून जाते. आणि ज्यावेळी बापूंनी हा सर्वधर्म सामुदायिक सोहळा सुरू केला त्यावेळी हुंडा फार अपेक्षित असायचा लोकांना आणि त्याच्या व्यतिरिक्त खर्च असायचा. या सर्व मुलगी वयात आली, लग्नाच्या वयाची झाली तर त्या आई वडिलांना खूप मोठी चिंता असायची, चिंताग्र असायची. आणि त्याच काळामध्ये बापूंनी हा जो कार्यक्रम सुरू केला त्यावेळी प्रत्येकाला वाटायचे की एवढा मोठा आवाढव्य खर्च कसा होणार आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा पार पडणार. परंतु मला सांगायला आनंद वाटतो त्यावेळी असलेले सर्व सामाजिक संघटना, सन्मत्री योग मंडळ असेल, नाट्यरसिक संच असेल, साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा इतर जेवढे बी मंडळ, क्रांतियोग मंडळ असेल आणि सर्व पक्षाची लोक, सर्व पक्षाची नेते, सर्व पक्षाचे नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी सर्व आपला घरचं कार्य आहे या पद्धतीने बापूंच्या सांगण्यावरून जे जे बापू काम सांगतील ते सर्व काम यशस्वीरित्या आणि आपलं काम समजून पार पाडायच्या. त्याच्यामुळे बापूंना सुरुवातीच्या काळामध्ये 2-4 लग्नामध्ये फार काय म्हणतो नियोजनाचा त्रास झाला असेल, पण त्यानंतर ही सर्व प्रक्रिया जी आहे ती काय म्हणून त्याला ऑटो मोडवरती गेलेली आहे. लग्नाचे विधी कोणी करायचे, मंगळसूत्र कोणी आणायचे, भांडे कोणी आणायचे, कपडे कोणी आणायचे, फेटे कोणी आणायचे, घोडे कोणी आणायचे, दारुगोळा कोणी आणायचा, बँडवाले कोणी, सर्वांना काय म्हणू आपण तेव्हापासून ते आतापर्यंत सर्व मानकरी ठरलेले आहे या सगळ्या कामाची. तर लग्न तारीख निश्चित झाली की प्रत्येकाला कळतं की मला काय काम करायचंय, तर तो त्या कामामध्ये बापूंना फक्त जाऊन सांगतो की असं असं आहे आणि बापूंची जी काही
PA वगैरे ते सांगतात की एवढे जोडपे झालेत, तेवढे जोडपे झालेत आणि अशी वेळ आहे ना, असं करायचं आहे. अगदी मान्यवर लग्न मंडपात येण्यापूर्वी नवरदेव त्या ठिकाणी कसा येईल आणि सर्वांना त्याचा नाच गाण्याचा आनंद कसा घेता येईल, या सर्व मॅनेजमेंटसह अगदी वेळेवरती नवरदेव त्या ठिकाणी येऊन वराडी मंडळीचं जेवणा खावणाची सगळी व्यवस्था तंतोतंत पार पडते. ही ही एवढी मोठी प्रक्रिया, एवढा मोठा कार्यक्रम चालवणं म्हणजे हे मानवीय काम नाही, हे दैवी काम आहे. आणि हे दैवी काम कैलास बापू कोते पाटील यांच्या माध्यमातून श्री सद्गुरू साईनाथ करून घेतात. शिर्डी सारख्या ठिकाणी सर्व धर्माच्या नागरिकांना, लोकांना एका छताखाली आणून आणि त्यांचे विवाह या ठिकाणी पार पडतात. आणि आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब हेही या कार्यक्रमामध्ये आपला घरचा कार्यक्रम असल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची विचारपूस करून आणि आवर्जून विखे पाटील परिवार या कार्यक्रमाला हजेरी लावतात. विशेषतः या कार्यक्रमामध्ये गोरगरीबच जास्त असतात. आमच्या नात्यातली काही माणसं असतील, आमच्या समाजाची काही लोक असतील, ते आवर्जून आम्हाला संपर्क करून आणि नाव नोंदणीसाठी सुरुवातीला खूप आग्रह करायचे आणि 101 लग्न असायचे आणि त्याच्यापेक्षा अधिक झाले तर बापूंना विनंती करून त्याच्यामध्ये त्यांचा समाविष्ट करणे आणि त्यांना करून देणे. आणि लग्न झाल्यानंतर त्या सर्व नातेवाईक असेल किंवा वराडी मंडळी असेल त्यांची जी प्रतिक्रिया आहे तीच आशीर्वाद असतो असं मला वाटतं. त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती इतकी बोलकी असते की त्यातून कैलास बापू कोते पाटील व त्यांच्या परिवाराला खूप खूप आशीर्वाद मिळत असतात. कारण एक लग्न पार पडल्यानंतर जो थकवा, जे टेन्शन किंवा आर्थिक बोजा ज्या पालकांच्या, वधूवरांच्या पालकांवरती जो पडतो भार, त्याचा कुठेही स्ट्रेस, ताण तणाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. उलट त्यातून आपण एक समाधान व्यक्त करतात ते आणि बापूंना आशीर्वाद देतात. त्यामुळे सर्व आतापर्यंत झालेल्या 2500 पेक्षा अधिक लग्नातील जे बी वधूवरांचे माता पिता आणि त्यांचे वराडी असतील त्यांचे भरभरून आशीर्वाद कैलास बापू कोते पाटील यांना मिळत असतात आणि मिळत राहतील असं मला वाटतं. बापू एकतर 2001 पासून मी बघतोय, जेव्हा ते प्रथम नगराध्यक्ष झाले तेव्हापासून बघतो, ते फारच एनर्जेटिक पर्सन आहे शिर्डीमधले आणि तेवढं ते जपतात आणि करतात आणि कामातच त्यांचा व्यायाम आहे असं मला वाटतं. कारण ते कायम काय म्हणतो त्याला आपण, प्रत्येकाला हसमुख आणि त्यांना समजून घेणे हा त्यांचा स्वभाव आहे पहिल्यापासून. आणि राहिला मांडव डहाळ्याचा प्रश्न, मांडव डहाळे एक असं व्यासपीठ बापूंनी तयार केलेलं आहे की सर्व पक्षीय नेत्यांनी तिथं यायचं आणि आपलं मन मोकळं करायचं. कोणाला कशातून कसे टोले द्यायचे आणि कोणाला कसं तिथं चेकमेट करायचं हे त्या ठिकाणी ठरतं. आणि अगदी निवडणुकीच्या टप्प्यावरती ज्या टायमाला मांडव डहाळ्याचा कार्यक्रम असतो त्या वर्षी तर प्रत्येकाला त्या ठिकाणी दिलेल्या भाषणातून किंवा तिथल्या मनोगतातून त्यांना प्रत्येक जणाला त्या भाषण करणाऱ्या नेत्यांची पुढची स्ट्रॅटेजीची थोडीशी चाहूल त्या ठिकाणी जाणवते. परंतु खेळीमेळीच्या वातावरणात हा सगळा कार्यक्रम होतो आणि शिर्डीतला कोणीही नेता सत्ताधारीत असो, विरोधी पक्षातला असो किंवा कोणत्याही पक्षातला असो, तो त्या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतो आणि आपलं मनोगत व्यक्त करतो आणि बापूंना शुभेच्छा देतो त्या ठिकाणी. त्याच्यामुळं एक नवीन व्यासपीठ बापूंनी मांडव डहाळेच्या कार्यक्रमातून त्या ठिकाणी सर्व नेत्यांना, सर्व पक्षीय नेत्यांना उपलब्ध करून दिलंय असं मला वाटतं. 2001 पासून सुरू झालेला हा सामुदायिक विवाह सोहळा आमच्या मातुश्री स्वर्गीय प्रयागाबाई त्रिभुवन यांनी त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. त्याच्यानंतर मी घेतला आणि आमचे मुलंही घेतात. कैलास बापूंनी एवढा मोठा धर्मकार्याचा हे व्रत हाती घेतलेलं आहे. याच्यामध्ये आमच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीला त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा किंवा खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळते, त्याच्याबद्दल आम्ही कैलास बापूंचे खूप खूप आभारी आहे. आणि जसं माझ्यापर्यंत किंवा आमच्या पिढ्यांनी जे काम त्या कार्यामध्ये सहभाग घेतला, तर आमच्या पुढच्या सर्व पिढ्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. आणि बापू, आणि मला विश्वास आहे की बापूंच्या हे 25-26 वर्ष आहे, त्यांची मुलंही हा धर्मकार्य पुढे असंच अविरत चालू ठेवतील आणि आमच्याही पुढच्या पिढ्या त्या धर्मकार्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतील. आणि कैलास बापूंनी जे कार्य चालू केलेलं आहे त्याला आमच्या त्रिभुवन परिवाराच्या वतीनं शुभेच्छा तर आहेच, परंतु खूप खूप आशीर्वाद आहे त्या सर्व गोरगरिबांच्याकडून ज्यांनी आमच्या माध्यमातून त्या लग्नामध्ये, सामुदायिक सोहळ्यामध्ये त्यांच्या मुला मुलींचे लग्न पार पाडले.